बायकांना फायनान्स इन्व्हेस्टमेंट्समधलं फारसं काही कळत नाही असा अनेकांचा गोड गैरसमज असतो. त्यामुळे मोठी खरेदी, मग ते घर असो, गाडी असो की आणखी कुठले गुंतवणुकीचे निर्णय असो, हे युजली पुरुष घेतात. पण खरंच असं असतं का? जाणून घेऊया क्रिसेंट होममेकर्स डे स्पेशल एपिसोडमध्ये. नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत क्रिसेंटमधल्या गायत्री शेलार. गायत्री, खूप खूप स्वागत आहे तुझं या एपिसोडमध्ये. थँक्यू सर. आपला हा होममेकर डे स्पेशल असा एपिसोड आहे आणि मला वाटतं की नोकरी करण्यापूर्वी काही काळ होममेकर ही भूमिका तुम्ही बजावलेली. तर काय सांगशील तू की या सगळ्या ह्याच्यात कसं काय नेमकी ती फेज होती, मध्ये करोनाची एक चॅलेंजिंग फेज आपण सगळ्यांनी अनुभवली. कसा होता एकूण अनुभव तो? परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते. त्या परिस्थितीपुढे माणूस जिद्दीने उभा राहिला तर यशाच्या प्रत्येक पायरीला चढण्याची ताकदही आपोआप निर्माण होते. हा कानमंत्र कायमच गाठीशी ठेवून मी माझ्या वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे करोना असेल किंवा येणारी कुठलीही अडचण पार करणे किंवा त्याला सामोरे जाणे फारसे अवघड जात नाही. यात मला माझ्या परिवारातील प्रत्येक मेंबरने व जोडीदाराने कायम साथ दिली आहे. म्हणून भविष्यात देखील असा कुठलाही खडतर प्रसंग निर्माण झाल्यास माझी यशस्वी होण्याची मानसिकता तसूभरही कमी न होता मी सतत योग्य मार्गाचा अवलंब करून त्या वाटेवर चालत राहीन. इथे मला काही पंक्ती आठवत आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिसेंटमध्ये तुम्ही कधी जॉईन झालात आणि इथला अनुभव कसा आहे तुमचा? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या लोकांचा सहवास हा कायमच आपल्याला आनंद देणारा असतो. असेच काहीसं माझ्या बालपणापासून माझ्या गावाकडील मित्र हर्षल याच्यामुळे माझा क्रिसेंटसोबतचा प्रवास हा सुरू झाला. काम करण्याची जिद्द होतीच, पण फायनान्स हे क्षेत्र पूर्णतः नवीन होते. क्रिसेंटमध्ये काम करताना मी ह्या क्षेत्रात नवीन आले होते. तरीही मला पूर्ण टीमने व्यवस्थित सांभाळून घेतलं व प्रत्येक कामाचं मला योग्य ट्रेनिंग देण्यात आलं, ज्यामुळे माझा कॉन्फिडन्स तर वाढला. शिवाय आज क्लायंटला सर्व्हिस देताना, त्यांच्याशी बोलताना किंबहुना त्यांना फायनान्स निगडीत वेगवेगळ्या विषयांची माहिती देताना जो आनंद मिळतो, ज्याला आपण वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतो, जे मला मिळतंय, त्यामुळे मी क्रिसेंटची व प्रत्येक टीम मेंबरची शतशः ऋणी आहे. गायत्री, तू होममेकर म्हणजेच गृहिणीच्याही भूमिकेत होतीस आणि आता तू नोकरीही करतेस. तर या दोन्ही भूमिकांमध्ये कुटुंबाचं आर्थिक नियोजन करताना तुला कसा अनुभव आला? काय स्पेशल टिप्स देशील आम्हाला तू? कुटुंबाचं आर्थिक नियोजन सांभाळण्याचा तसा फारसा अनुभव गाठीशी नाही. तरीही जो काही माझा छोटासा प्रवास आहे, त्यातून मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एव्हरी सेव्ह पेनी इज एव्हरी पेनी अर्न. म्हणजेच प्रत्येक वस्तू खरेदी करताना ती खरोखरीच कुटुंबाला गरजेची आहे का, ती आपण योग्य दरात विकत घेत आहोत का, त्याची प्रत्येक होममेकरने कायमस्वरूपी तपासणी करणे गरजेचे आहे. कुटुंबाचा आर्थिक ताळमेळ घालताना मिळणारा पैसा आणि लागणारा खर्च याची मासिक नोंद सतत ठेवली तर आपल्यालाच लक्षात येईल आपण कुठे खर्च जास्त करतोय आणि यावर आपण कंट्रोल करू शकतो, जेणेकरून त्यातील पैसा बाजूला पडेल व त्याची आपल्याला योग्य गुंतवणूक करून त्याचा विनियोग भविष्यातल्या गरजा भागवण्यात होईल. अशा छोट्या खाणी टिप्स माझ्या लहानशा अनुभवातून सांगू इच्छिते. गायत्री, आता मला सांग की तू होममेकर डे कडे कसं बघतेस? होममेकर डे ही संकल्पना माझी कंपनी क्रिसेंट घेऊन आली आहे आणि मी यातला एक पार्ट आहे. याचा मला खरोखरीच खूप आनंद होत आहे. एक होममेकर
तिच्या आयुष्यातील अस्तित्व, तिचं सार्वभौमत्व, तिचा आनंद हा तिला लुटता यावा याच्यासाठी तिचा स्वतःचा स्पेशल डे असावा असे मला वाटते. व त्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रिसेंटला माझे त्रिवार दंडवत. प्रत्येक होममेकरने या आनंदात सहभागी होऊन स्वतःला नव्याने स्वतंत्र करावे हीच माझी सदिच्छा. आणि आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणाला या कार्यक्रमाला यायचं असेल तर प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. त्याला क्रायटेरिया फक्त एकच आहे की तुम्ही होममेकर असावा. सो होममेकर असलेली प्रत्येक स्त्री या उपक्रमात सहभागी होऊ शकते. नावनोंदणी अतिशय सोपी आहे. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो भरून तुम्ही नावनोंदणी करू शकता. आणि शिवाय जर तुम्हाला काही शंका असतील तर गायत्री आता एक नंबर सांगते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9307999737. नंबर एकदा परत रिपीट करशील गायत्री प्लीज? 9307999737. आत्ता आपण ऐकलात गायत्री शेलार आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.